मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आलंय। जरांगे पाटील आज उपोषण आंदोलन मागे घेणार आहेत। सरकारच्याकडून जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून सरकारनं अध्यादेशाची प्रत जरांगे यांच्याकडे सोपवली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात मनोज जरांगे आपलं उपोषणही मागे घेतील। सरकारनं आम्हाला अध्यादेश दिलाय, सरकारनं सर्व मागण्या मान्य केलेत, तसंच वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली। त्यासोबतच विधानसभेत आरक्षणासाठी चर्चा होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। मराठा आंदोलकांच्यावरचे राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केलेत, त्यामुळे आता जरांगे यांच्या लढ्याला यश आलं आहे। राज्य सरकारनं जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्यांना हवी असणारी सर्व कागदपत्र सुद्धा त्यांच्याकडे दिली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। ओबीसी समाजावर अन्याय झाला तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलन करेल असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांच्या संदर्भात ते बोलत होते। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी भुजबळ यांनी केली। मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी नोंदींच्या प्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ओबीसींवर प्रचंड अन्याय होईल असं वक्तव्य अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केलंय। या परिस्थितीला जितकं सरकार जबाबदार आहे तितकेच ओबीसी नेते सुद्धा जबाबदार आहेत। आम्ही त्याचा धिक्कार करतो अशा शब्दात हरिभाऊ राठोड यांनी आपला संताप व्यक्त केला। मनोज जरांगे यांच्या मागण्यांवरून ओबीसी महासंघाच्या डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी प्रश्न उपस्थित केलेत। जर 37 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाली असतील तर आरक्षण मिळालेलं आहे, मग नोकर भरतीत स्थगिती देऊन जागा रिक्त ठेवण्याच्या मागणीचं कारण काय हे जरांगे यांनी स्पष्ट करावं असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। जरांगे यांच्या आंदोलनामुळे वाशीतील एपीएमसी मार्केट कालपासून बंद आहे। शेतमाल थेट मुंबईत विकण्यासाठी मुभा सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे। तशा प्रकारचं परिपत्रकही सरकारनं काढलं आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पर्यायी मार्गानं मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठ्यांच्या लढ्याला यश आलंय। जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी जल्लोष केला। गुलाल उधळत त्यांनी उत्साहात हा आनंद साजरा करायचं ठरवलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। काँग्रेसनं सुद्धा लोकसभेसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। धुळ्यामध्ये काँग्रेसची एक आढावा बैठक होते। या बैठकीला नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित राहणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये 13,30,000 मतदार लोकसभेच्या साठी मतदानाचा हक्क बजावतील। यावर्षी जवळपास 88,000 नवीन मतदारांची त्यात भर पडली। जिल्हाधिकाऱ्यांनी नावांची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध केली। जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा लवकरच असण्याची शक्यता आहे। प्रशासनाला याबद्दल अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, पण संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेच्या स्थळाची पाहणी केली, तसंच विविध कामांचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते। लोकसभेसाठी 45+ तर विधानसभेसाठी 200+ टार्गेट निश्चित करण्यात आलंय। विरोधी पक्षांचं खातं सुद्धा उघडणार नाही, आमचंच सरकार पुन्हा येणार अशा शब्दात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी टीका केली। येत्या काळात आणखीन मोठे राजकीय भूकंप होतील असा दावा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे। दरम्यान महाजन यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली। टपोरी वाचाळवीर कोण हे सगळ्या राज्याला माहिती आहे असंही ते म्हणाले। गुजरातकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईतला गारवा वाढला। वातावरणात आणखीन काही दिवस अशाच प्रकारचा गारवा कायम राहील अशी शक्यता आहे। वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांना हुडहुडी भरले। अनेकांनी कधी नव्हते मुंबईतही स्वेटर बाहेर काढले आहेत। गुजरातसोबतच उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावरच्या राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे।
तापमानाचा पारा 10 अंशांच्या खालती आलाय राज्याला, त्यामुळे हुडहुडी भरले. उत्तर महाराष्ट्रात थंडीची मोठी लाट असून निफाडमध्ये गहू संशोधन केंद्रात यंदाच्या हंगामातील नीचांकी म्हणजे 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे महाराष्ट्राचं काश्मीर समजलं जाणारं महाबळेश्वर इथलं तापमान झपाट्यानं घसरलंय. महाबळेश्वरमधल्या काही भागात दवबिंदू गोठलेत. महाबळेश्वरचं तापमान 9 अंश सेल्सिअसच्याही खालती नोंदवलं गेलं, तर बेंडा लेकचं तापमान 6 अंशांच्या सुद्धा खालती आहे. त्यामुळे महाबळेश्वर गारठल्याचं पाहायला मिळत आहे. सांगली तासगाव बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील नव्या बेदाण्याची सुमारे 160 टन आवक झाली. बेदाण्याला दर्जानुसार 110 ते 210 रुपये किलोचा दर मिळतोय. मात्र दर्जेदार बेदाणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी बाजारात येईल असं जाणकार उद्योजकांचं म्हणणं आहे. खानदेशामध्ये यंदा कापसाचं उत्पादन कमी आल्यामुळे 22 लाख कापूस गाठींचं उत्पादन साध्य आहे. कारखानदार आणि इतर संस्थांचं उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे खानदेशात सुमारे 7 लाख कापूस गाठींचं उत्पादन झालंय. कापसाची आवक मागच्या 50 ते 55 दिवसात बऱ्यापैकी राहिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मातीमोल दर मिळतोय. कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. त्यामुळे कांद्याला किमान 3,000 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते. वरळी वांद्रे सीलिंग ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या मुंबई सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्हच्या दिशेनं जाणारा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीपर्यंत खुला होईल. मुंबई महापालिकेनं तसंच MMRDAनं त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या या मार्गाचं 84% जास्त काम पूर्ण झालंय. पहिला टप्पा सेवेमध्ये आल्यास वाहन चालकांचा सुमारे पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर येणार आहे. रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. विविध अभियांत्रिकी कामं तसंच देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते CSMT अप आणि डाऊन, CSMT ते पनवेल, बेलापूर डाऊन मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे कोकणचे समुद्रकिनारे पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजलेत. रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश पर्यटन ठिकाणी हॉटेल्सची बुकिंग पूर्ण झालेत. मात्र मराठा आंदोलनामुळे कोकणाकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीत काहीसा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटन स्थळावर पोहोचायचं कसं अशी चिंता काही जणांना पडली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवरील मिशन रफ्तार प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मुंबई, सुरत, बडोदा, दिल्ली, मुंबई, बडोदा, अहमदाबाद या महत्त्वाच्या विभागांमध्ये रेल्वे गाड्या ताशी 160 किलोमीटर इतक्या जबरदस्त वेगानं धावतील. वर्ध्याच्या तळेगाव इथे देवगाव शिवारात कालव्याच्या पाझरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठं नुकसान होतंय. शेतात पाणी जमा होतंय, त्यामुळे पिकं सडायला लागले, त्याच्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबद्दल तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्याच्या एरंडा गावातील महिलांनी एकत्र येत अवैध गावठी दारू अड्ड्यांवर आणि विक्री करणाऱ्या ठिकाणांवर धाड घातली आणि गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली. मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा या सगळ्या महिलांचा आरोप आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसते. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे राज्यभरातून हजारो पर्यटक समुद्रकिनारी मौज मजेसाठी दाखल होत आहेत. रत्नागिरीच्या खेडमध्ये पुरे बुद्रुक इथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांच्या नावे खोटी कर्ज प्रकरणं तयार करण्यात आली आणि भ्रष्टाचार करण्यात आल्याचं प्रकरण समोर येत आहे. या विरोधात पुरे गावातील ग्रामस्थ अनंत परशुराम जाधव हे उपोषणाला बसलेत. संस्थेचा चेअरमन आणि सचिवांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. भाईंदरच्या पश्चिमेला उत्तन परिसरात एका बोटीला मोठी आग लागली होती. उपस्थितांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं आणि या आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे बोट मालकाचं सुमारे 30 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
सिंधुदुर्गातील मालवण आणि तोंडवळी तळाशील या भागात खाडीपात्रातील वाळू उत्खनन या सगळ्या संदर्भात कठोर कारवाई करून हे उत्खनन थांबवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी खाडीपात्राच्या लगतच बेमुदत आंदोलन छेडलं। तळाशील वाडी इथे समोर किनारपट्टी भाग आहे, तो खचून चालला, इथली वाळू गायब होतीये, त्यामुळे इथे भर टाकावी आणि इथली समुद्राची धूप, किनाऱ्याची धूप थांबवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आणि आक्रमक आंदोलन केलं। सामाजिक न्याय विभागानं अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग तसंच विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी डिसेंबरमध्ये अधिसूचना जारी केली होती। त्यात बरेचसे बदलही करण्यात आले, त्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्यात बोगसगिरीची भीती असून समाजातर्फे चंद्रपुरात 7 फेब्रुवारीला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। बुलेटिनमध्ये घेऊया